नमस्कार मंडळी, कसे काय बरे आहेत ना? या महाशिवरात्रीला साबुदाणा नका भिजवू. ना खिचडी बनवायची ना साबुदाण्याचे वडे बनवायचे. तेच उपवासाचे पदार्थ बनवण्यापेक्षा काहीतरी खमंग खुसखुशीत खाण्याचं मन झालं असेल तर हा मस्त पर्याय आहे. असे मस्त टम्म फुगलेले व बाहेरून किती क्रिस्पी व पाहू शकता आतून पोकळ खुसखुशीत असे साबुदाण्याची गोल भजी बनवून तरी पहा. तुम्ही सर्व उपवासाचे पदार्थ नक्की विसराल इतकं मला खात्री आहे. चला तर मंडळी, कोणतीही पूर्वतयारी न करता लगेच रेसिपी बनवून दाखवतो. तर मंडळी, हा उपवासाचा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी साबुदाणा घेतलेला आहे. 1 कप साबुदाणा आहे 150 ग्राम प्रमाणा इतका. तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर कोणती वाटी सेट करून घ्या. त्याच वाटीने जितकेही साहित्य लागणार त्या साहित्याचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे. म्हणजे माप एकदम परफेक्ट निघालं तर रेसिपी अजिबात चुकत नाही ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. आता साबुदाण्यामध्ये 2 ते 3 प्रकार येतात. म्हणजेच की एक आपण नॉर्मल जो साबुदाणा वापरतो उपवासाला तो साबुदाणा आहे, आणि एक झटपट साबुदाणा येतो, आकाराने एकदम लहान असतो, तो वापरला तरी चालेल. इथे अगोदर आपल्याला ह्या साबुदाण्याला एखाद्या कापडावर काढून घ्यायचं आहे. कोणतंही कॉटनचं कापड घ्या आणि त्याच्यावर टाकून असं चांगल्या प्रकारे रगडून ह्याला साफ करून घ्यायचं आहे. कारण की साबुदाणा मार्केटमधून आणल्यावर पॅकेट बंद असतं आणि पॅकेट बंद ठेवताना त्याला केमिकल लावलेलं असतं. म्हणून हे केमिकल निघायला पाहिजे, म्हणून ह्या साबुदाण्याला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. साबुदाण्याला ना धिवायचं आहे ना भिजवायचं आहे. कोणतीही पूर्वतयारी करायची नाही. असं झटपट आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे. त्यासाठी ह्याला पुसणं फार महत्त्वाचं आहे. असं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे अगोदर. आता इथे गॅसवर पॅन ठेवायचा आहे. एखादी कढाई ठेवा आणि साबुदाणा पूर्ण या पॅनमध्ये काढायचा आहे. गॅसला मंद ठेवायचा आहे. साबुदाण्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे. फक्त हलकासा रंग वेगळा झाला तरी काही हरकत नाही, जास्त रंग वेगळा होऊ देऊ नका. साबुदाण्याला चांगल्या प्रकारे भाजणं महत्त्वाचं आहे ही रेसिपी बनवायची असेल तर. आणि मंडळी, तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल. आणि तुमचं फीडबॅक मला नक्की कळवा, म्हणजेच की तुमची कमेंट मला नक्की कळवा. तुम्ही ही रेसिपी बनवली असेल तर कशी लागली ही रेसिपी मला नक्की कळायला पाहिजे. मंडळी, सतत चमचा आपल्याला चालवत ठेवायचा आहे, नाहीतर काय होणार, साबुदाण्याचा रंग एकदम लाल होणार आणि साबुदाणा पॅनला चिटकला सुद्धा जातो. आणखीन पाहू शकता साबुदाणा चटकायला लागलेला आहे आणि साबुदाणा थोडासा फुलला सुद्धा आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या साबुदाण्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता पिठाची बाइंडिंग चांगली येण्यासाठी आणि चव चांगली येण्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप भगर घ्यायचा आहे, म्हणजेच की वरीचे तांदूळ घ्यायचं आहे. तुम्ही महाशिवरात्रीच्या उपवासाला वरीचे तांदूळ खात नसाल तर नाही वापरलं तरी चालेल, आणि वरीच्या तांदळाला सुद्धा भाजून घेतलं तरी चालेल किंवा असंच वापरलं तरी चालेल. आता याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मंडळी, साबुदाणा आणि वरई वाटून घेतलं तर ह्याचं पीठ आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि पाहू शकता मस्तपैकी बारीक वाटलं गेलं आहे. साबुदाणा चांगल्या प्रकारे भाजला गेला की त्याच्यामधला ओलावा निघून जातो. जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, वरीच्या तांदळाला भाजून घेतलं तरी चालेल किंवा अर्धा 1 तास कडक उन्हामध्ये ठेवलं तरी काही हरकत नाही, किंवा असंच वाटून घेतलं तरी बारीक वाटलं जातं. आता थोडा वेळ आपण याला बाजूला ठेवू. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे. त्याला लहान तुकडे करून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे बारीक वाटण्यासाठी. आणि सेम कपने अर्धा कप आपल्याला दही घ्यायची आहे. दही जास्त आंबट नाही आहे मंडळी, म्हणून मी अर्धा कप दही घेत आहे. तुम्ही जास्त आंबट दही घेत असाल तर 2 चमचे दही घेतलं तरी काही हरकत नाही, किंवा तुम्हाला दही वापरायची नसेल तर 1 ते 2 लिंबाचा रस वापरलं तरी चालेल. अर्धा कप पाणी टाकूया आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकदम बारीक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. बटाट्याची पेस्ट बनवून झाली की ह्याला साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. संपूर्ण पेस्ट काढून घ्यायचे बरं का. आणि ह्याचा पातळपणा इतका पाहिजे, जास्त घट्टही वाटून घेऊ नका ना जास्त पातळ वाटून घेऊ नका. मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला अगोदर वाटून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या सर्व जिन्नसांना अगोदर या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे. अगोदरच पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये. आता अगोदर बघायचं आहे साबुदाणा पूर्ण हे मिश्रण म्हणजेच की बटाट्याची पेस्ट शोषून घेणार आहे की नाही. चांगल्या प्रकारे याला एकजीव केल्यावरच आपल्याला कळणार. तर मंडळी, आपण पाहू शकता ह्याच्यामध्ये अजिबात मी आत्ता पाणी वापरलेलं नाही, नंतर पाणी थोडंसं लागू शकतं. पण पीठ भिजणं फार महत्त्वाचं आहे. बटाट्याच्या पेस्टमध्ये साबुदाण्याची पावडर चांगल्या प्रकारे एकजीव झालेली आहे. आता काय करायचं, ह्याला एक 5 ते 10 मिनिटं आपण असंच सोडून देऊ. झाकण लावण्याची गरज नाही, म्हणजे चांगल्या प्रकारे पीठ भिजेल व परफेक्ट सेट होणार. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया.
तर आपला उपवासाचा नाश्ता थोडासा तिखट होण्यासाठी इथे आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. मिक्सरचं लहानसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे आहेत बरं का, त्याची साल नाही काढलं तरी चालेल. आणि तिखटपणासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि अर्धा ते 1 चमचा आपल्याला काळ्या मिऱ्याची पावडर घ्यायची आहे. तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आलं खात असाल तर 1 इंच आलं किसून वापरलं तरी चालेल किंवा असंच लहान तुकडे करून वापरलं तरी चालेल. आता ह्या वाटणला आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटण वाटून घेतलं की एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून घ्या आणि पाहू शकता असं आपल्याला शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे. आपण साबुदाण्याच्या वड्याला वाटण कसं वाटतो, एकदम जाडसर वाटतो, तसं वाटून घ्यायचं नाही. याला थोडंसं बारीक वाटून घ्यायचं. पाहू शकता असं एकदम याला बाइंडिंग यायला पाहिजे आणि मस्तपैकी तेल सुटलं की समजून जावा हे बारीक वाटलं गेलेलं आहे. आता थोड्या वेळ ह्याला आपण बाजूला ठेवू. आता जितका खमंग चटपटीत नाश्ता आहे हा उपवासाचा आणि तितकीच खमंग आपल्याला उपवासाची चटणी पाहिजे, तरच हा नाश्ता खाण्यासाठी आणखीन चविष्ट लागणार. त्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं त्याच भांड्यामध्ये आपल्याला चटणी बनवायची आहे. इथे मी चटणीसाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि चटणीच्या बाइंडिंगसाठी इथे अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घेतलेली आहे. भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर नसेल तर भाजलेले शेंगदाणे इतक्याच क्वांटिटीमध्ये तुम्हाला वापरायचं आहे. चटणीला आंबूस चव येण्यासाठी आपल्याला अर्धा लिंबाचा रस वापरायचा आहे. अर्ध्या लिंबाचा रस नसेल किंवा लिंबू वापरायचा नसेल तर 1 ते 2 चमचे दही वापरलं तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर पाणी मिक्स करण्या अगोदरच आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण टाकून तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्या हिशोबाने ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. तर मंडळी आपण पाहू शकता मस्त अशी खमंग चटणी वाटून तयार झालेली आहे. ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे. याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही. बिना फोडणीची ही अशीच एकदम खमंग व टेस्टी लागते. चटणी तयार झाली की आता आपण फटाफट नाश्ता बनवायला घेऊ. तर मंडळी पीठ ही भिजून मस्तपैकी सेट झालं असेल. एकदा चेक करायचं आहे पीठ किती प्रमाणामध्ये ओलावा शोषून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला कळेल ह्याच्यामध्ये पाणी लागणार की नाही. मला तर वाटत नाही ह्याच्यामध्ये पाणी लागेल, तरी सुद्धा लागलं तरी 1 ते 2 चमचे लागू शकतं. तुम्हाला कमी सुद्धा लागू शकतं किंवा नाही पण लागू शकत. ते तुमच्या साबुदाण्याच्या आणि वरीच्या तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. आता काय करायचं आपल्याला, अगोदर याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे. मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून आपल्याला इथं तेल वापरायचं आहे, शिवाय भजीमधून मस्त पोकळ होतील. आणि जे आपण बनवून ठेवलं होतं वाटण ते संपूर्ण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. एकदम खमंग वाटण असं वाटून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर चमच्याने एकजीव करायचं आहे. हाताला जास्त चिटकत असेल तर आणखीन अर्धा चमचा तुम्ही तेल वापरू शकता आणि आपल्याला एकदम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. ना जास्त घट्ट ना जास्त सैल, मध्यम टाईपमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ मळतानाच कळेल की ह्याच्यामध्ये पाणी लागणार आहे की नाही. एकदम सोपी रेसिपी आहे मंडळी. एकदा अशा पद्धतीने तुम्ही ह्या गोल भज्या बनवून पहा उपवासाच्या. खमंग तर लागतातच, शिवाय जास्त वेळ जरी राहिलं तरी टेस्ट एकदम बिघडत नाही, म्हणजे बेचव लागत नाही. तसेच एकदम खमंग लागतात, कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा लागतात. ह्याच्यामध्ये आपण बटाटा वापरल्यामुळे इनो किंवा सोडा वापरण्याची गरज नाही. मस्त टम्म फुगतात आणि आतून एकदम खुसखुशीत राहतात. आता चांगल्या प्रकारे हाताने आपल्याला एकजीव करायचं आहे. ह्याच्यामध्ये पाणी नाही लागणार आहे, जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. तुम्हाला लागू पण शकतं किंवा नाही पण लागू शकत. तर मंडळी पाहू शकता मस्त असा पिठाचा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. रात्री झोपताना किंवा सकाळी उठायला उशीर झाला आणि उपवासाच्या वेळी साबुदाणा भिजवायचं विसरलात तर हा मस्त पर्याय आहे. तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल किंवा साबुदाणा भिजवायचा विसरला असेल तर मस्तपैकी साबुदाण्याला 2 ते 3 मिनिटं भाजायचं आणि फटाफट कोणतेही कुटाणे न करता ही खमंग मस्त गोल टम्म फुगलेली खुसखुशीत भजी एकदा बनवून पहा. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त सैल. आता काय करायचं, थोडं पीठ घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आकार तुमच्या आवडीचा कोणताही देऊ शकता, पण सिंपल आणि सोबर्स मस्त गोल गरगरीत असं लिंबा एवढा आकार द्यायचा. लिंबापेक्षा एकदम लहान आकार दिला तरी काही हरकत नाही. असे अगोदर आपल्याला लहान लहान वडे तयार करून घ्यायचे आहेत.
तर मंडळी, इथे मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि ह्या उपवासाच्या गोल भजीसाठी आपल्याला तेल कडकडीत गरम नाही पाहिजे. गॅस चालू करून मध्यम टाईप मध्ये आपल्याला तेल गरम पाहिजे. सर्व गोल भजी तयार झाले की एक एक करून या तेलामध्ये आपल्याला गोल भजी सोडायची आहे. जितकं पॅन मध्ये बसतं तितकं आपल्याला हे भजी सोडायचे आहे. तुम्हाला इतकेही कुटाने करायचे नसतील तर तुम्ही थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि या तेलात सोडत जायचं आहे. म्हणजे तुम्हाला आकार द्यायची पण गरज नाही. जसं आपण नॉर्मल भजे बनवतो ना घरी, तसंच भजे बनवायचे आहे. इतके कुटाने करायचे नसतील तर अगोदर सर्व वडे आपण तेलामध्ये सोडून घेऊया. मग काय करायचं, जोपर्यंत हे तेलामध्ये पोहत वर येत नाही तोपर्यंत चमचा किंवा झारी चालवायचे नाही. मग आरामात वेळ देऊन ह्याला तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि मस्तपैकी कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. अजिबात घाई करायची नाही ना, गॅस फास्ट करायचा आहे. तुम्ही गॅस फास्ट केला तर हे तळले तर जातील, बाहेरून रंग तर चांगला येईल पण ते आतून कच्चेच राहतील. तर मंडळी, आपण पाहू शकता सतत चमचा चालवत आहे. 4 ते 5 मिनिटं लागली एक बॅच तळायला. थोडासा वेळ देऊन तळलं आणि सतत चमचा चालवत राहिलं की सर्व बाजूने चांगल्या प्रकारे हे तळले जातात, अजिबात कच्चे राहत नाही. आणि पाहू शकता रंग किती एकदम छान आलेला आहे, जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे. आता याला मी एका प्लेटमध्ये काढून ठेवतो आणि अशाच पद्धतीने उरलेले भजे मी तळून घेतो. पाहिलं ना मंडळी, एखादी कचोरी असते ना, तसंच झालेलं आहे. तुम्ही ह्याला साबुदाण्याची कचोरी सुद्धा बोलू शकता. एकदम जबरदस्त असा कुरकुरीतपणा आहे आणि आतून एकदम पोकळ. साबुदाणा भिजवायचा नाही ना, कोणती पूर्वतयारी करायची. तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा पदार्थ बनवून पहा. इतका जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि आतून एकदम जबरदस्त खुसखुशीतपणा आलेला आहे. एक तुम्हाला तोडून दाखवतो, त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता काय जबरदस्त खमंग झाले असतील. पाहिलं ना आवाज काय आलेला आहे. असा खमंगपणा तुम्हाला सुद्धा हवा असेल तर जशी मी तुम्हाला पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही हा स्नॅक्स बनवून पहा उपवासाचा. बघता बघता 1-2 प्लेट कधी फस्त होतील कळणार सुद्धा नाही. लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतकं मला खात्री आहे. तर मंडळी, अशी खमंग चटणी बनवा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी कशी वाटली